या ठिकाणी आजच्या रात्रीला भलताच रंग चढणार आहे. आजच्या रात्रीला भलताच रंग चढणार आहे. सार काही माझ्या मनासारखं घडणार आहे. विचारांची लढाई मी नेटाने लढणार आहे. की आजच्या रात्रीला भलताच रंग चढणार आहे. सार काही माझ्या मनासारखं घडणार आहे. अरे विचारांची लढाई मी नेटाने लढणार आहे. आणि या अटीतटीच्या सामन्यात तेजस्विनी आणि या अटीतटीच्या सामन्यात आज मी तुला भारी पडणार सामन्यात आज मी तुला भारी पडणार आहे. कारण की भीम ज्ञानाची बासुंदी नसती, गोड गोड लाडू बुद्धी नसते. मॅडम, भीम ज्ञानाची बासुंदी नसती. मला चेहरा दिसू दे आजच्या रात्रीला. कारण की भीम ज्ञानाची बासुंदी नसती, गोड गोड लाडू बुद्धी नसते. काय म्हणायचं आहे की भीम ज्ञानाची बासुंदी नसती, गोड गोड लाडू बुंदी नसती. अगं भीम जर नसते तर तुला आणि मला टीचभर मिळाली चिंती नसते. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय, हीन आणि गुलाम लेखले होते धरतीवर. कारण का की मी काय बोलतो त्याच्याकडे जरा तुझं ध्यान असू दे. तेजस्विनी, मी काय बोलतो जरा त्याच्याकडे तुझं ध्यान असू दे. आरक्षणाने तुझं रक्षण केलं याची तुला जाण असू दे. अगं शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या मुखात बाई फक्त आणि फक्त बुद्ध फुले यांचं गुणगान असू दे. बुद्ध फुले आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं, ही नानी गुलाम लेके होते धरतीवर. ही नानी गुलाम लेके, अग ही नानी गुलाम लेके होते धरतीवर.
माझ्या भीमाने, ए वेडे वेडे, बाई जातीला माझ्या भीमाने, अग बाई जातीला माझ्या भीमाने, बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरावर. बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरावर. आज विमान सुद्धा उडवतात महिला. आणि म्हणून कोणाचे पुण्य आहे? घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की हजारो वर्ष त्या कर्मठाणी आया बायांना अतिशुद्ध लेखले होते. या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणायचं वाटतं काय की हजारो वर्ष त्या कर्मठाणी आया बायांना अतिशुद्ध लेखले होते. अरे भोग दाशी समजून या समाजाबाहेर अलगद उचलून फेकले होते. त्याच मनुवादी सैतानांनी आमच्या भीमाला पदोपदी टोकले होते. पण त्याच साऱ्यांची धिंड काढली, पण त्याच साऱ्या हरामखोरांची धिंड काढली. अरे ज्याने 14 तळेचे पाणी चाकले होते, या गावचे उपसरपंच आदरणीय दिलीप गुराजी जाधव साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा संपूर्ण पाठीसाठी सुरू. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं वाटतं काय, ही नानी गुलाम लेके होते धरतीवर, ही नानी गुलाम लेके, ही नानी गुलाम लेके होते धरतीवर. असा पोट घालून बसले असतेस का बाबासाहेबांचे पुण्य. म्हणून तुमच्यावर पण माझ्यावर. हा आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं काय, अरे बाई जातीला माझ्या भीमाने, बाई जातीला माझ्या भीमाने. उत्तर बरोबर आहे कांबळे साहेब, तर खोटं काय तरी द्यायला लोकांना काय आवाज मला त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरावर. होती वंचित आपला नारी, होती वंचित आपला नारी, होती वंचित आपला नारी, होती वंचित आपला नारी, होती वंचित आपला नारी. जोर जुलुमतीच्या वासनेची शिकार होई, वासनेची शिकार होई, वासनेची शिकार होई. अन्याय किती सिरजोई. असं का म्हणावंसं वाटतं, लक्षात असावं की सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी, सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी मानवतेचा, सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी लक्षात असावं या ठिकाणी काय म्हणायचंय, होती वंचित आपला नारी, होती वंचित आपला नारी. जोर जुलुमतीच्या वासनेची शिकार होई,
वासनेची शिकार होई, वासनेची शिकार होई, अन्याय किती शिरजोरी. होती वंचित आपला नारी, चोर जुलम तिच्यावरी, अरे वासनेची शिकार होई, अन्याय किती शिरजोरी. कारण की सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी मनु प्रथेवर प्रहार केला आहे. या ठिकाणी प्रत्येक शब्द ऐकायचा आहे की सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी मनु प्रथेवर प्रहार केला आहे. अरे मानवतेचा साक्षीदार म्हणून अल्लाउद्दीन खिलजी यांनी वेश्या विवाहाचा पुरस्कार केला आहे. अरे महामाता सावित्री आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा अंगीकार केला आहे. आणि या देशाचे संविधान लिहून आमच्या बाबासाहेबांनी अरे अखंड नारी जातीचा उद्धार केला आहे. अखंड नारी जातीचा आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आजान असता वधू गोमनी चढे मावळ्यावर. आज त्या काळातील सुद्धा वयोवृद्ध लोक या ठिकाणी आहेत की 9-9, 8-8 वर्षात मुलींचे लग्न व्हायचे, पाळण्यामध्ये सुद्धा लग्न व्हायचे. आणि पुढे या ठिकाणी म्हणायचं आहे आजान असता, अरे आजान असता वधू गोमुनी चढे मावळ्यावर. बाबासाहेबांची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की तांबार घराण्यातील नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. या ठिकाणी या शेरचे कवी तुम्ही अनेक ठिकाणी मोठमोठ्या गायकांना ऐकले असेल. त्या शेरचे कवी या ठिकाणी दिनारामजी कांबळे बसलेले, ते लोक गातात पण नाव कधी कवीचं सांगत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की चांबार घराण्यातील नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेन्से मॅकडॉनल्ड ब्रिटनचा पंतप्रधान झाला. अरे लहानपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आणि माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आमचा भीमराव या भारताचा घटनाकार झाला. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे आजान असता वधू होऊनी चढे मावळ्यावर. बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून बाई जातीला, अरे बाई जातीला माझ्या भीमाने, बाई जातीला माझ्या भीमाने चढवली शिकला. काय म्हणायचं आहे नवरोबा गुंड मवाळी, नवरोबा गुंड मवाळी, नवरोबा गुंड मवाळी, जरी असला बाहेर गेली तरी असला बाहेर गेली. गत प्राण जरी ती झाली, गत प्राण जरी ती झाली, गत प्राण जरी ती झाली, जिवंतपणी ती जळाली. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय की स्त्री ही पहिली सती जायची, नवरा मेला की सती जायची. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की ओ शामत बदल डाली, ओ कयामत बदल डाली.
हो शामत बदल डाली, ओ कयामत बदल डाली, ओ सातीवादी शैतानों की ओ जुल्म मत बदल डाली कि हमारे शेरे दिल भीम जी ने अपनी तलवारी कलम से इस देश की बेरहम वो हुकूमत बदल डाली, वो हुकूमत बदल डाली। नवरोबा गुंड मवानी, नवरोबा गुंड मवानी जरी असला बाहेर गत प्राण जरी तो झाला, गत प्राण जरी तो झाला, जिवंतपणी ती जळाली। नवरा मिळाल्यावर सती जायचं, कारण तो जर कुठल्या कारणाने गेला तर तिची काय चुकी होती, म्हणून ती सती जायची। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं वाटतं काय, धर्माने हे कर्म लादले, धर्माने हे कर्म लादले होते बाईवर, ती स्वतःहून जात नव्हती त्यावेळेला, धर्माने हे कर्म लादले होते बाईवर, धर्माने हे कर्म लादले होते बाईवर। या बाई जातीला माझ्या अभिमाने, बाबासाहेब जर नसते ते काल काय हाल असते। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की या बाई जातीला माझ्या अभिमाने चढवली शिखरावर, धर्माचे कडे तोडून, धर्माचे कडे तोडून भीम आला तो धारा, समतेचा अन ममतेचा, समतेचा अन ममतेचा, समतेचा अन ममतेचा कायदा असावा। की स्त्री पुरुष समानतेचा कायदा, म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की जातीयतेचा काळ, जातीयतेचा काळ काळोखा कधीच हटला नसता। बाई जातीयतेचा काळ काळोखा कधीच हटला नसता, अरे संसार सुखाचा आपण अगं कधीच थाटला नसता। बरं झालं माझा भीमराव जन्माला आला म्हणून, नाहीतर तुझ्या गळ्यातला रूढी नावाचा माठ अगं कधीच फुटला नसता, कधीच फुटला नसता। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं धर्माचे कडे तोडून, धर्माचे कडे तोडून भीम आला तो धारून, समतेचा अन ममतेचा, समतेचा अन ममतेचा कायदा असा आणून, कारण का शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर, शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर, शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर, शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर। कारण की हजारो वर्ष या स्त्रियांना भोगदाशी बनवली या मनोवाद्यांनी, शूद्राती शूद्राहुनी तिला अरे गुलाम बनवली या मनोवाद्यांनी। पण ती स्त्री आज पंतप्रधान झाली, ती स्त्री आज पंतप्रधान झाली, ती स्त्री आज राष्ट्रपती झाली, कुणी प्राध्यापिका झाली, तर कुणी पोलीस अधिकारी झाली, तर कुणी वकील, तर कुणी आज जज झाली।
अरे कोणी वैमानिक तर कुणी अंतरवीर झाली, कुणी नगरसेविका तर कुणी महापौर झाली, अरे कुणी आमदार खासदार मुख्यमंत्री झाली. हे सर्व कळू शकले ते फक्त बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या या संविधानामुळे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं, शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर. शिकली सवरली बाई आता झाली पदवीधर. बाई जातीला माझ्या भीमाने, बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरा. या ठिकाणी आमचे गुरुवर्य महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक महेंद्रजी पवार यांच्याकडून 200 रुपये पाठ सतत सुरू आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या शेवटचा अंतरा सादर करत आहे. या गीताचे गीतकार आदरणीय माझे गुरुवर्य दिनाजी कांबळे म्हणतात, काय म्हणतात, आता झाली पंतप्रधान, आता झाली पंतप्रधान आणि राष्ट्रपती महाराज. पुरुषामुळे पुढत गेली, चंद्रावर गेले प्रयाण. की माझ्या भीमामुळे बघा किती प्रगती झाली, माझ्या भीमामुळे बघा किती प्रगती झाली. सर्वांचीच पाहून गुंगमती झाली. जी महिला केवळ कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची काकू, कुणाची मामी. बाई माझ्या भीमामुळे बघा किती प्रगती झाली. सर्वांचीच पाहून गुंगमती झाली. जी महिला केवळ कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची आत्या, कुणाची मावशी, कुणाची मामी, कुणाची नात, कुणाची मुलगी, कुणाची पुतणी, कुणाची वहिनी, कुणाची मेहुणी आणि फक्त पत्नीच होऊ शकते. आणि ती महिला या देशाची राष्ट्रपती झाली. ती महिला या देशाची राष्ट्रपती. आता झाली पंतप्रधान, आता झाली पंतप्रधान आणि राष्ट्रपती महाराज. पुरुषामुळे पुढत गेली, चंद्रावर गेले प्रयाण. उपकार घे दीनानाथा बाई जातीवर, उपकार घे दीनानाथा बाई जातीवर, उपकार घे दीनानाथा, उपकार घे दीनानाथा बाई जातीवर. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे की बाई जातीला माझ्या भीमाने, बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरा. बाई जातीला माझ्या भीमाने चढवले शिखरावर. कारण की कधीच बाई जातीला जगण्याची ती आस नव्हती. कधीच बाई जातीला जगण्याची ती आस नव्हती. आज आहे जशी तुझ्यामुळे मध्ये, होय ते तेजस्वी, आज आहे तशी तुझ्या मध्ये, त्यावेळी मिजास नव्हती. अगं सांग हा नखरा आणि तोरा आला कुठून. अगं आज
आज आहेस तशी त्यावेळी तू बिंदास नव्हती, तू त्यावेळी बिंदास नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, हिन आणि गुलाब लेके होते धरतीवर, की म्हणून रचलेल्या त्या कूटनीतीचा असा तो प्रयोग होता, म्हणून रचलेल्या त्या कूटनीतीचा असा तो प्रयोग होता. अरे त्यांनीच त्यांच्या सोयीसाठी बनवलेला असा आयोग होता. अगं वाचायला येत असेल तर वाचून बघ त्या इतिहासाला. तेजस्विनी, वाचायला येत असेल तर वाचून बघ त्या इतिहासाला. अगं तुझ्यासारखीच्या वाट्याला नको नको तो भोग होता, नको नको तो भोग होता. आणि पुढे काय म्हणायचं, हिन आणि गुलाम लेके होती धरतीवर, होते धरतीवर. पण माझ्या अभिमाने आई जातीला, माझ्या अभिमाने आई जातीला चढवले शिखरा, माझ्या अभिमाने आई जातीला चढवले शिखरा, माझ्या अभिमाने आई जातीला चढवले शिखरा. या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक नवनीत भीमसेवा संगीत जलसा मंडळ असुर्डे, या जलसा मंडळाकडून या पाठी 200 रुपये आलेल्या पाठीसाठी सुरू होईल. या ठिकाणी आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत भागोराम जाधव साहेब प्रबोधनासाठी 100 रुपये दिले पाठीसाठी सुरू, आणि दिलीप बाबू जाधव साहेब यांच्याकडून 100 रुपये आले ते पाठीसाठी सुरू.